मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही मोठेगावकरांचं फक्त चमकदार साम्राज्य पाहिलं. पुष्पा, मोठे बॅनर, एसी क्लासरूम, महागड्या गाड्या, तिचे बॉडीगार्ड आणि हजारो विद्यार्थ्यांची गर्दी. पण ह्या सगळ्या चमकदार पडद्यामागं किती काळोख दडलाय तुम्हाला माहीत आहे का? मराठवाड्यातल्या हजारो बापांनी कर्ज काढलं, व्याजानं पैसे घेतले, घरातली शेती विकली, प्लॉट विकले, आईच्या गळ्यातलं सोनं मोडलं, पाटल्या मोडल्या, फक्त एका आशेवर की माझं पोरगं डॉक्टर होईल, त्याचं आयुष्य बदलल, कुटुंबाचं आयुष्य बदलल. पण वास्तव काय झालं? एका खोलीत 250 ते 300 पोरं कोंबली गेली. रिपीटरच्या नावाखाली वर्षानुवर्ष फी उकळल्या गेली. रिझल्टच्या नावावर फक्त टॉपरची पोस्टरं झळकली, बाकी हजारो मुलांचं आयुष्य अंधारात गेलं. जे पोरं सिलेक्शन झाले नाहीत त्यांच्या मानसिक तणावावर, त्या डिप्रेशनवर, उद्ध्वस्त झालेल्या, बर्बाद झालेल्या त्यांच्या कुटुंबावर कोणी बोललं का? कोणी सांगितलं का की 30,000 विद्यार्थ्यांपैकी किती जणांचं करिअर संपत होतं? कोणी सांगितलं का की फी भरण्यासाठी बाप रात्री ट्रॅक्टर चालवत होता, हमाली करत होता, रिक्षा चालवत होता? नाही ते करत होता. त्या लेकरांची आई लोकांच्या शेतात मजुरी करत होती. सांगितलं का हे कोणी? नाही. कारण बाजारात फक्त यश विकलं जातं, अपयश गाडलं जातं. आणि या सगळ्यातून उभं राहिलं हजारो कोटींचं साम्राज्य. अशी चर्चा आहे की मोठेगावकराकडे एवढी ताकद होती की 10 आमदार उभ्यानं विकत घेण्याची क्षमता त्याच्याकडे होती. इतका पैसा, महागड्या गाड्या, आलिशान बंगले, जमिनी, क्रीम प्लॉट, अपकमिंग त्याचे प्रोजेक्ट्स, राजकीय त्याची सेटिंग, वशिले, अधिकाऱ्यांशी असलेले त्याचे संबंध आणि शिक्षणाच्या नावाखाली उभा केलेला काळा पैसा. पण प्रश्न आहे की एका शिक्षकाकडे एवढा पैसा आला कुठून? फक्त क्लास चालू की या मागं अजून काहीतरी मोठं रॅकेट आहे? मित्रांनो, आजपर्यंत कुठल्याही मीडियानं न दाखवलेल्या मोठेगावकरांच्या काळ्या साम्राज्याचा संपूर्ण रिपोर्ट पुराव्यासह, डॉक्युमेंटसह, प्रॉपर्टी डिटेलच्या सोबत आणि राजकीय कनेक्शनच्या सोबत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मांडणार आहोत. हा व्हिडिओ डिलीट होण्याच्या आधी जास्तीत जास्त शेअर करा, कारण आता विषय फक्त एका क्लासवाल्याचा नाही आहे. विषय आहे गरिबाच्या स्वप्नावर उभा राहिलेल्या एज्युकेशन माफियांचा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओसह. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भीम.